नमस्कार, मी सुखदेव जमधडे आणि आपण पाहत आहात शेती.com यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्यासमोर एक असं पुस्तक घेऊन आलो आहे ज्याने जगभरातील शेतकरी, बागायतदार, मातीतज्ञ आणि संशोधक यांचा मातीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. हे पुस्तक आहे टीमिंग विथ मायक्रोब्स. या पुस्तकाचे लेखक आहेत जेफ लोवनफेल्स आणि वेन ल्यूइस. हे पुस्तक प्रथम 2006 साली प्रकाशित झाले. हे पुस्तक वाचण्याआधी आपल्याला असं वाटतं की माती म्हणजे फक्त पीक उगवण्यासाठीचं माध्यम आहे. पण हे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येतं की माती म्हणजे एक जिवंत विश्व आहे. मातीमध्ये कोट्यावधी सूक्ष्मजीव राहत असतात आणि तेच आपल्या शेतीचा खरा कणा आहेत. जेफ लोवनफेल्स हे स्वतः अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने शेती आणि बागायती करत होते. त्यांनीही रासायनिक खतं, कीटकनाशकं, फंगीसाइड्स वापरली. सुरुवातीला उत्पादन चांगलं मिळालं, पण काही वर्षांनी माती थकलेली वाटू लागली, पिकांची प्रतिकारशक्ती कमी झाली आणि खर्च वाढत गेला. याच प्रश्नांची उत्तरं शोधताना ते मातीतील सूक्ष्मजीवांच्या अभ्यासाकडे वळले. वेन ल्यूइस यांच्या मदतीने त्यांनी शास्त्रीय संशोधनाचा अभ्यास केला आणि ते शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत या पुस्तकातून मांडलं. या पुस्तकाचा केंद्रबिंदू म्हणजे सॉइल फूड वेब, म्हणजेच मातीतील अन्न साखळी. लेखक सांगतात की मातीमध्ये बॅक्टेरिया, बुरशी, प्रोटोझोआ, नेमॅटोड्स, गांडुळं आणि असंख्य सूक्ष्मजीव असतात. हे सगळे मिळून एक सिस्टम तयार करतात. झाड थेट खत खात नाही, ही गोष्ट या पुस्तकाने खूप ठामपणे सांगितली आहे. झाड आपल्या मुळांमधून साखर आणि कार्बनचे संयुग बाहेर सोडतं. ही साखर मातीतील सूक्ष्मजीवांसाठी अन्न असते. बदल्यात हे सूक्ष्मजीव झाडाला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतात. बॅक्टेरिया मातीतील नायट्रोजन झाडाला उपलब्ध करून देतात. बुरशी, विशेषतः मायकोरायझा बुरशी, झाडाच्या मुळांपेक्षा अनेक पटीने जास्त क्षेत्रातून अन्न आणि पाणी गोळा करून झाडाला देते. दुष्काळाच्या परिस्थितीत सुद्धा ही बुरशी झाडाला आधार देते. म्हणजेच झाड आणि सूक्ष्मजीव यांच्यात एक नैसर्गिक भागीदारी असते. ही भागीदारी टिकली तर शेती निरोगी राहते. पण ही भागीदारी आपणच मोडतो असं लेखक स्पष्टपणे सांगतात. रासायनिक खतं दिली की झाडाला अन्न थेट मिळतं आणि सूक्ष्मजीवांची गरजच राहत नाही. हळूहळू सूक्ष्मजीव कमी होतात. फंगीसाइड्स वापरल्यावर फक्त रोगकारक बुरशीच नाही तर चांगली बुरशीही मरते. कीटकनाशकांचा परिणाम केवळ किडींवर नाही तर मातीतील जीवसृष्टीवरही होतो. परिणामी माती जिवंत न राहता मृत बनू लागते. याचा परिणाम असा होतो की दरवर्षी खताचं प्रमाण वाढवावं लागतं, खर्च वाढतो, तरीही उत्पादन स्थिर राहतं किंवा कमी होतं. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते, पिकं पटकन तणावाखाली जातात. हे सगळं पाहून लेखक म्हणतात की आपण मातीला मशीनसारखं वापरतोय, पण ती एक जिवंत जीव आहे हे विसरलो आहोत. या पुस्तकात गांडुळाचं महत्त्व खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आहे. गांडूळ माती हवेशीर करतो, सूक्ष्मजीव वाढवतो, नैसर्गिक खत तयार करतो. गांडूळ असलेली जमीन जास्त सुपीक आणि जिवंत असते. बुरशी मातीला घट्ट धरून ठेवते, ज्यामुळे माती माहून जात नाही. म्हणजेच सूक्ष्मजीव केवळ अन्न देत नाहीत तर मातीची रचना, पाणी व्यवस्थापन आणि पिकांची प्रतिकारशक्तीही सुधारतात. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जगभरात मोठा प्रभाव पडला. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग, रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर या संकल्पनांना शास्त्रीय आधार मिळाला. फीड द सॉइल, नॉट द प्लांट ही संकल्पना लोकप्रिय झाली. कंपोस्ट टी, जैविक इनपुट्स, मातीतील कार्बन वाढवणाऱ्या पद्धती यांचा स्वीकार वाढला. आज आपण ज्या नॅचरल फार्मिंग, झिरो बजेट नॅचरल फार्मिंग किंवा रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चरबद्दल बोलतो, त्यामागचं शास्त्र या पुस्तकात सविस्तर मांडलेलं आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक ज्ञान यांना एकत्र जोडतं. भारतीय शेतीच्या संदर्भात पाहिलं तर हे पुस्तक अधिकच महत्त्वाचं ठरतं. भारतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मातीतील सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे. पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता घटली आहे आणि शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. या पुस्तकातून असं स्पष्ट होतं की माती जिवंत केली तर उत्पादन आपोआप सुधारतं. आपल्या पारंपरिक पद्धती जसं की शेणखत, कंपोस्ट, जीवामृत, घनजीवामृत या सगळ्या गोष्टी सॉइल फूड वेबला बळ देतात.
म्हणजे आपल्या आजोबांनी केलेली शेती ही शास्त्राच्या विरोधात नव्हती, तर शास्त्राशी सुसंगत होती, हे या पुस्तकामुळे सिद्ध होतं. या पुस्तकातून शेतकऱ्यांसाठी काही थेट धडे मिळतात. मातीची जास्त उलथापालत करू नये, सेंद्रिय पदार्थ जास्तीत जास्त जमिनीत परत द्यावेत, सूक्ष्मजीवांना जगण्यासाठी अन्न द्यावं, पिकांची विविधता ठेवावी, मातीला जिवंत जीव म्हणून वागवावं. हे केल्यास खतांचा खर्च कमी होतो, पाणी व्यवस्थापन सुधारतं आणि शेती टिकाऊ बनते. हे पुस्तक शेवटी एक फार मोठा संदेश देतं. शेती म्हणजे निसर्गाशी युद्ध नाही, शेती म्हणजे निसर्गाशी भागीदारी आहे. जेव्हा आपण ही भागीदारी स्वीकारतो तेव्हा माती आपल्याला भरभरून देते. जेफ लोवनफेल्स म्हणतात, वन्स यू अंडरस्टँड सॉइल बायोलॉजी यू कॅन नेव्हर लुक ॲट फार्मिंग द सेम वे अगेन. एकदा मातीचं जीवशास्त्र समजलं की शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलतो. मी सुखदेव जमधडे. आपण पाहत होतात शेती.com यूट्यूब चॅनल. जर आपल्याला शेती टिकाऊ करायची असेल, खर्च कमी करायचा असेल आणि पुढच्या पिढीसाठी सुपीक माती जपायची असेल तर माती जिवंत ठेवा. पुन्हा भेटू अशाच ज्ञानयात्रेत. धन्यवाद.